घराच्या जवळ लंडन ब्रिजची एक यात्रा भरली होती. तर त्या ठिकाणाहून आम्ही बऱ्याचदा स्कूलला जाता येता जात होतो. तर श्रद्धा बरेच दिवस झालं मागे लागली होती की तिथून आपण जाऊया, ते पाहायला जाऊया. संध्याकाळी 5:30ला ते सुरुवात होते. ते म्हटलं आता बघायला जाऊया. तर हे आत्ता मी बाहेरून पाहतोय. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत. त्यानंतर आता आम्ही पाहायला जाणार आहे संध्याकाळी दसऱ्याच्या दिवशी. तर आता पाहूया बाहेरून ते कसं दिसतंय ते. या पद्धतीचा असा बाहेरचा व्ह्यू आहे याचा. आतून तुम्हाला दाखवते आता कसं दिसतंय ते. साइड लो भी रहता है त्याच्यात. जा पिंजरा. पाणी बाकी काय नाहीये. मया दोघं भेटलं भाऊ हिरोचा. हे बघ मी तुला घेतलंय, जे घ्यायची ना क्लिप मी तुला घेतली आहे. कोणती होती बघू. त्याच्यापेक्षा अजून एक. अरे ती पण सेम टू सेम. इकडे चिखलात ना हाड नको, घेतलंय ते मी. इथे असलेल्या सर्व गोष्टी 10 रुपयाला एक या पद्धतीने होत्या. 10 रुपयाच्या मानाने मला तर या गोष्टी एकदम चांगल्या वाटल्या. तिचा हात पकडाव.
मध्ये आधी श्रद्धा इकडे तिकडे जात होती, त्यामुळे तिचा हात पकडायला सांगितलं. अशा गर्दीच्या ठिकाणी मुलांना जरा व्यवस्थित सांभाळून न्यायला पाहिजे. श्रद्धाने हे जास्त करून बुक स्टॉलच्या तिकडेच जात होते, कोणते बुक्स आहेत पाहायला. तोपर्यंत मी म्हटलं लेडीज कलेक्शनसाठी या ठिकाणी काय काय गोष्टी आहेत ते पाहूया. इकडे बांगड्या, ब्रेसलेट या काही गोष्टी दिसत होत्या. आता हे जे ब्रेसलेट आहे हे 100 रुपयाला एक असं सांगितलं होतं. हे छान वाटलं मला, पण हे ऑलरेडी श्रद्धाकडे होतं, त्यामुळे मी तिच्यासाठी हे घेतलं नाही. या ठिकाणी भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रेसलेट होते, जे की 100 रुपयाला एक असेच होते. हे कडेसुद्धा होते, हे पण 100 रुपयाला एक या पद्धतीनेच होते. क्वालिटी छान होती असं मला तरी वाटत होतं, आणि क्वालिटीच्या मानाने पैसेसुद्धा एकदम व्यवस्थित होते. रेट एकदम व्यवस्थित लावलेले होते. आणि या ठिकाणी आता बांगड्यांचं कलेक्शन सुरू होत होतं. बांगड्यासुद्धा काही ठिकाणी खूपच सुंदर होत्या. हे बघा, या पद्धतीने बांगड्या होत्या. यातला मी सुद्धा एक सेट घेतलेला आहे. हा जो दिसतोय हा सेट मी त्या ठिकाणी घेतला. या 100 रुपयाला 4 बांगड्या होत्या. मी माझ्या साईजच्या बघितल्या आणि ह्या घेऊन टाकल्या. या छोट्या छोट्या क्लिप या ठिकाणी 30 रुपयाला एक अशा पद्धतीने होत्या. या पद्धतीच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिप्स देखील या ठिकाणी होत्या. मला या छोट्या छोट्या छान वाटल्या, पण मी सहसा प्लॅस्टिकचं जास्त खरेदी करत नाही, त्यामुळे मी नंतर ठेवून दिला. वेगवेगळे कानातले, गळ्यातले असे सेट होते. हे कितीला आहे तो नेकलेस? जस्ट माहीत असावं म्हणून मी याच्या किमती विचारून घेतल्या, सबका अलग अलग काय रेट असेल. आता या ठिकाणी या क्लिपा देखील होत्या 40 रुपयाला एक या पद्धतीने. या तर मला खूप छान वाटल्या. या पद्धतीने अशाच गोष्टी पाहत मी बांगड्यांच्या सेक्शनमध्ये पुन्हा एकदा आले. आणि तसंच पुढे गेले. या ठिकाणी कानातले आणि नाकातल्या नथ ह्यासुद्धा होत्या. हे कडे देखील मला खूप आवडले होते, पण हे प्लॅस्टिकचे होते. मला वाटलं हे लाखीचे असतील. हे प्लॅस्टिकचे होते, पण सुंदर होते. थोडंसं मी प्लॅस्टिक जरासं अवॉइड करते. जेवढं जमेल तेवढं मी या ठिकाणी प्लॅस्टिक थोडंसं अवॉइड करते. काही ठिकाणी आपल्याला ऑप्शन नसतो, त्यामुळे कधी मी घेते. तर या ठिकाणी बांगड्यांचा वगैरे भरपूर मोठा असा सेक्शन होता. इतकी सगळी गर्दी होती, खूप लोक आलेले होते. आणि दसरा असल्यामुळे भरपूर लोक या ठिकाणी आले होते खरेदीसाठी आणि या लंडन ब्रिजच्या मेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी. या ठिकाणी हा बांगड्यांचा सेक्शन संपलेला आहे. आता मी तुम्हाला तिथून पुढचं दाखवते. आता या ठिकाणी ऑक्साईड ज्वेलरी होती आणि हा एक क्राऊन होता. हा क्राऊन मी श्रद्धाला घेतलेला आहे. हा बड्डेला घालण्यासाठी एकदम सुंदर असा क्राऊन मला वाटला. आणि ही ऑक्साईड जी ज्वेलरी आहे ती सुद्धा या ठिकाणी खूप सुंदर होती. अशा रिंग्स होत्या, खूप सुंदर डिझाईन्स होते. अशा इयरिंग्ससुद्धा त्या ठिकाणी होत्या.
हे बघा, या पद्धतीच्या नथी ह्या ऑक्सिडाईजमध्ये होत्या आणि या ठिकाणच्या मोत्याच्या पण नथी. पर्सचा सेक्शन सुद्धा या ठिकाणी खूप मोठा होता. वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स होत्या. या डिझाईनच्या पर्स सुद्धा खूप सुंदर होत्या. वेगवेगळ्या प्राईजमध्ये, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पर्स होता. ही पर्स मला आवडली होती, पण ऑलरेडी माझ्याकडे या पद्धतीची एक होती, त्यामुळे मी ती घेतली नाही. तर या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही येऊ शकता, खरेदी करू शकता आणि लहान मुलांना सुद्धा खेळायला इथे खूप काही काही गोष्टी आहेत. लहान मुलांसाठी सुद्धा खेळणी आहेत. ते पाहूयात आता उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.